नमस्कार मंडळी, शिव सकाळ. निघालो आहे आपल्या गावच्या पहिल्या दिवशीच नदीवरती. हे बघा, हे माझ्या बहिणी, ही पूर्वा आणि ती आर्या धनुश्री. चाललो आहे नदीवर. हिला दाखवायची होती नदी कुठे काय आहे. हो, 5 मिनिटात आपण आपल्या नदीच्या इथे पोचलो आहे. या जागेची खूप आठवणी आहेत. आम्ही आलो की एकतर या डोक्यावरती जो ब्रिज आहे तिकडे, नाहीतर मग खालती नदीवर. हे पूर्ण ब्रिज पूर्ण तुटलेलं आहे. पहिला हा चांगला होता, आम्ही ह्याच्यावरून जायचो पुढपर्यंत पलतडला जायला. पण आता आणि या साईडला पूर्ण नदी आहे खाली. ही आमची नदी, या साईडला आमचं गाव आणि त्या साईडला पलतड. तो ब्रिज जो आहे तो त्याच्या पुढे थोडासा. आणि हे आमका घेऊन फिरणारी आर्या. गो आर्या, बोल मरे. गाईड, टूर गाईड. शॉर्टकटला लॉंग रस्ता करणारी. शॉर्टकटला लॉंग रस्ता करणारी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजेच क्विक शिफ्टर व्लॉग्समध्ये. आता आलो आहे गावी तर बोललो चला इकडचे देवस्थानं पण करून घेऊया. तर श्रीदेव उपरलेकर इकडे चाललो आम्ही आणि पोचलो आहे. एकदम जवळच आहे ते मंदिर. तीनशे 65 गावांचा राखणदार म्हणून ओळखला जाणारा म्हणजेच हा श्रीदेव उपरलेकर. असं म्हणलं जातं की सावंतवाडी संस्थानावर जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा देवाच्या या पाषाणातून बऱ्याच कांजील माश्या निघाल्या आणि त्यांनी इंग्रजांवरती हल्ला केला. अर्धे पळाले तर अर्धे तिथेच मरण पावले. असं म्हणलं जातं रत्नागिरी ते पेडणे या देवाची हद्द असते. अडचणीत असणारे, थोरापासून सान, सर्वांच्या हाकेला ओ देणारं असं हे देवस्थान आहे. खूप मस्त असं दर्शन झालं आमचं. मम्मी काय बोलते, कसं होतं? एकदम मस्त. मागे बसले ती माझी मामी आणि हे सगळ्यांना तुम्हाला तिघांना सकाळीच भेटवलेलं चंगू मंगू आमचे आणि आमचं स्वराज मागे. तर आता आलोच आहे इकडे, तर म्हटलं चला आज ह्याचं सावंतवाडीचा राजवाडा पण बघूनच घेऊया. आता बघतायत वर जो मागच्या बाजूला आहे तो आपला सावंतवाडीचा बस स्टँड आहे. 2 आहेत सावंतवाडीचे बस स्टँड, त्यातला मोठावाला आणि छोटावाला तो तिथे वेंगुर्ला वगैरे गाडी निघणार आहे. आणि आमचे सावंतवाडीचे रस्ते. कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं गाव कोणतं. तर मंडळी आलो आहे सावंतवाडी राजवाड्यामध्ये. 30 रुपये शुल्क आकारला तो प्रत्येकी आणि लहान मुलास 10 रुपये. दरबार हॉल बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे. हा सावंत भोसलेंचा राजवाडा आहे. हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे 25 वर्ष आमदार होते. 1995ला एक्सपायर झाले. तर त्यांच्या आई राणी पार्वतीदेवी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल आहे. ज्या राणीसाहेबांनी हा झाण्यावा आणि तो चित्ता आंबवलीला महादेवगड आहे ना खाली, आंबवलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हा जो फोटो आहे राणी जानकीबाई रायसाहेबांच्या आजी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई सुटिकागृह मोठं हॉस्पिटल आहे.
हा जो फोटो आहे रघुनाथराजे भोसले सुताराणीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेला असता तिथे रघुनाथ मार्केट राजांचं नाव दिलेलं आहे. हा जो फोटो आहे श्रीराम कावे सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव या राजांचं नाव दिलेलं आहे. ऐतिहासिक म्हणून चांदीच्या याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे श्रीरामराजे भोसले. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत. काम असलं तर लेडीजना वर बोलवायचे, समोरून जाळीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टारमध्ये त्यावेळेच्या तलवारी आहेत. सभा मिटिंग सर्व इथे भरायची. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफा म्हणून गेम खेळायचे. ते इथे सर्व लोक ही बनवतात. आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहे. गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार. मत्स्य, कुर्मा, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार असतात. आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते. नवग्रह असेल ते 108, राशी असेल ते 144 असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो. त्याशिवाय टॅरो कार्ड, प्लेन कार्ड पैसे वगैरे लावून खेळायचे नसतात. ते आध्यात्मिक खेळ असतात. सावंतवाडी संस्थांचा गंजीफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार. मॅडम त्यानंतर उभे करा. फॅनकडे उभं कर. असा गेम असतात आणि गंजीफा म्हणतात. हा जो गेम आहे चंग कांचन 96 पाणी. हा जर गेम खेळायचा असेल ज्याच्याकडे सूर्यदेव असेल तो पहिलं पान उतरणं खेळायला. आणि लगेच सिम्बॉल असतो तो आपल्याला नसेल ते पानं ही खेचली पाहिजे. हा असा गेम खेळला पाहिजे. आणि विष्णूचे 10 अवतार तुम्हाला बोलली तो दिवसा राम अवतार, संध्याकाळी 7च्या नंतर कृष्ण अवतार रोज असतात. जी लोक विकत घेतात त्यांना आम्ही इथे शिकवतो कसं खेळायचं. तुम्ही लोकांनी सर्वांनी हा एवढा हा भाग बघा, फोटो वगैरे काढा.